हॅलो, हाय, नमस्कार मंडळी. कशा आहात तुम्ही सगळेजण? नेहमीप्रमाणे एका नवीन विषयासहित नवीन व्हिडिओ घेऊन सादर होत आहे मी नलद्वैत. आजचा वार आहे शनिवार. शनिवारी ह्या नावाशी एक म्हण जोडलेली आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, न कर्त्याचा वार शनिवार असं म्हणतात. तर न कर्त्याचा वार शनिवार असं का म्हणतात? कारण न कर्त्याचा वार म्हणजे थोडक्यात शनिवार जो असतो हा शनिदेवाचा वार असतो. आणि शनिदेव जे आहेत ते इष्टित फळ तुम्हाला देतात, पण थोडंसं विलंबाने देतात. त्यामुळे ज्यांची 7:30 चालू असते तर ते शनिवारी आवर्जून शनिदेवाची उपासना करतात. तर शनिवार जो असतो ना, असं म्हणतात आपल्याकडे आज्या वगैरे, पूर्वीच्या काळी आपल्या आज्या वगैरे असं म्हणायच्या की शनिवारी शुभ कार्य करू नये किंवा कुठल्याही कामाची सुरुवात करू नये. याचं कारण काय आहे माहिती का? की हे शनिदेव जे आहेत ना, म्हणजे हा शनी जो ग्रह आहे ना, हा थोडासा मंद गतीने चालणारा, असा विलंबाने हे करणारा, धीम्या गतीने चालणारा असा ग्रह आहे. म्हणून शनिवार हा जो आहे हा कुठल्याही कार्यासाठी निवडू नाही, म्हणजे कार्याची सुरुवात करण्यासाठी निवडू नाही. कारण त्यामुळे एकतर कामं रखडतात, विलंब होतो कामांना, नाहीतर मग ते काम जे असतं ते पूर्ण कार्यसिद्धीस जात नाही. म्हणून शनिवारी कुठल्याही कामाची सुरुवात करू नये असं म्हणतात. त्याचप्रमाणे हे ज्यू जे असतात ना, तर त्यांच्याकडे शनिवार हा सब्बाथचा दिवस असतो. म्हणजे त्या दिवशी त्यांची संध्याकाळी प्रेयर असते आणि संध्याकाळी त्यांच्याकडे जेवण असतं, डिनर असतं, सब्बाथ म्हणतात त्याला. तर वेगवेगळे जे राज्यकर्ते आले, म्हणजे मला नेहमीच ह्या शनिवार हा जो ही जी टर्म आहे ना, तर आपल्याकडे सुट्ट्या ह्या रविवारी सुट्टी का असते हा प्रश्न मला नेहमी पडायचा. तर वेगवेगळे जे राज्यकर्ते आले ते ज्या धर्माचे होते त्या धर्मानुसार ह्या सुट्ट्या पडत गेल्या. जर हिंदू राज्यकर्ते असते तर नक्कीच शनिवारची सुट्टी आपल्याला मिळाली असती. कारण आपल्याकडे मुळातच पूर्वीपासून असं मानलं गेलेलं आहे, याला काही जण अंधश्रद्धा पण म्हणतील, पण मुळातच शनिवारचे जे कामं असतात ना, तर ते धीम्या गतीने होतात. किंवा शनिवारला घातवार किंवा मंदवार असंही म्हणतात. शनिवारी माहेरी आलेल्या लेकीला सासरी पाठवल्या जात नाही. तर ते जर हिंदू राज्यकर्ते असते तर आपला सुट्टीचा वार असता शनिवार. माझ्या लहानपणी एक गाणं खूप आवडीचं होतं आणि माझे मुलं जेव्हा लहान होते ना, तेव्हा त्यांच्या बालवाडीच्या वगैरे ज्या शाळा असायच्या तेव्हा त्यांना शनिवार आणि रविवार अशी सुट्टी असायची. पण ते जसे जसे मोठे झाले तेव्हा त्यांचा दर शनिवारी कुठला ना कुठला कार्यक्रम असायचा किंवा काहीतरी ऍक्टिव्हिटी असायच्या शाळेमध्ये. ते खूप चिडचिड करायचे आणि मला सुद्धा खूप जीवावर यायचं लहानपणी शनिवारी शाळेमध्ये जायचं. आम्हाला काही सुट्टी नसायची. त्यामुळे मला जी गंमत आठवते त्यानुसार ते गाणं जे होतं, दिवस उद्याचा नावडीचा, रविवार माझ्या आवडीचा, रविवार माझ्या आवडीचा. तुमच्यापैकी किती जणांना हे गाणं आठवतं सांगा बरं? लहान मुलांच्या रेडिओवरचे जे गाणे लागायचे ना, तर त्याच्यामध्ये हे गाणं लागायचं. तुम्हाला माहिती आहे का, ही रविवारची जी सुट्टी आहे ना, ही सुद्धा आपल्याला इतकी सहज काही मिळालेली नाहीये. 1890 साली नारायण लोखंडे ह्या मराठी माणसाने ही सुट्टी बरंच स्ट्रगल करून आणि आपल्याला मिळवून दिलेली आहे. कारण शनिवारी काम केलं जात नाही, सोमवारी पण काय म्हणतात, केस कापले जात नाही, नख कापले जात नाही, अशा काही हे आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये कामगार जे होते त्यांची बरीच ओढाताण व्हायची सुट्टीवरनं वगैरे, आणि अशी कुठलीही निश्चित सुट्टी नव्हती. तर त्यामुळे हे जे आहेत नारायण लोखंडे यांनी साधारण 6 वर्ष संघर्ष करून ही रविवारची सुट्टी 10,000 कामगारांना सोबतीला घेऊन आंदोलन करून अशी आपल्याला मिळवून दिलेली आहे. कुठलीही गोष्ट कधीही फुकट मिळत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. त्यामुळे इंग्रजांकडून ही सुट्टी मिळवण्यासाठी सुद्धा नारायण लोखंडे यांना खूप कष्ट करावे लागलेले आहेत. इंग्रज हे राज्यकर्ते होते, ते संडेला त्यांची प्रेयर असते चर्चमध्ये, ते सकाळी जातात, त्यामुळे त्यांच्या सुट्ट्या असायच्या. पण आपल्या लोकांचं काय? आपले लोक आठवडाभर काम करणार, महिनाभर काम करणार, वर्षानुवर्ष काम करणार. कामाचे तास, आवर्स हे जे
वर्किंग कंडिशन्स किंवा वर्किंग रेग्युलेशन्स जे असतात ना ते पूर्वी काहीच अवेलेबल नव्हते आणि म्हणून मग नारायण लोखंडे यांनी ही सुट्टी मिळवून दिलेली आहे. बरं, रविवारचा विषय राहू द्या, कारण रविवार माझ्या तसाही आवडीचा आहे आणि आपल्या सगळ्यांचा रविवार हा दिवस आवडीचा आहे. पण जर आपल्याकडे हिंदू राज्यकर्ते असते तर शनिवार हा आपला आवडीचा राहिला असता, कारण आपल्याला सगळ्यांना शनिवारी सुट्टी असते. बऱ्याच ठिकाणी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये शनिवार आणि रविवार या दोन्ही सुट्ट्या असतात. बरं, हे जे मी जूनच्या बद्दल सांगितलं सब्बात वगैरे, तर त्यांच्याकडे सुद्धा शनिवारी तेलाचे घाणे बंद ठेवले जातात बरं का, तुमच्या अधिक माहितीसाठी. आपल्याकडे पण असं म्हणतात की शनिवारी तेल आणू नये किंवा आंबट चिंबट असं काही खाऊ नये, शनिवारी मांसाहार करू नये, माहेरी आलेल्या लेकीला शनिवारी सासरी पाठवू नये. शनिवार हा तसा बऱ्यापैकी निषिद्ध असा वार सांगितला जातो, कारण शनिदेवाचा जो कोप असतो ना तो आपल्या कोणावरच होऊ नये असं सगळ्यांना वाटत असतं. म्हणून हा शनिवार हा न कर्त्याचा वार असा मानला जातो. आणि आपल्याकडे असं चिडवलंही जातं की एखाद्या व्यक्तीला जर काम करायचं नसेल तर त्याच्यासाठी न कर्त्याचा वार आहे तो, म्हणजे थोडक्यात त्याला काम करायचं नाही, तो आळशी आहे म्हणून तो टाळतो आहे आणि तो निमित्त देतो आहे. न कर्त्याचा वार शनिवार असा एक टोमणा देण्याची पद्धत असते. बरं, मराठी उद्योजक जे आहेत माधवराव भिडे यांनी सगळ्या उद्योजकांसाठी एक व्यासपीठ निर्माण केलेलं आहे आणि त्याचं नाव ठेवलेलं आहे सॅटरडे क्लब. का असं नाव ठेवलेलं आहे? त्याचं कारण आहे शनिवार हा न कर्त्याचा वार, म्हणूनच सॅटरडे क्लब असं नाव ठेवण्यात आलेलं आहे. तर ह्या सगळ्या ज्या गमती जमती आहेत ना ह्या मला खूप आवडतात. शनिवार ह्या गोष्टीशी निगडीत अशा बऱ्याच गमती आहेत. त्यात शनिवारी काळे वस्त्र घालावे म्हणून मी आज हा काळा ड्रेस घातलेला आहे. शनिदेवांचा जो ड्रेसचा कलर असतो तो काळा असतो. बरं, शनिदेवांना मारुती रायाने हरवलं आणि म्हणून शनिदेव जेव्हा म्हणजे शनिवारी प्रसन्न होतात तर तो सगळा जो कालखंड आहे हा धीम्या गतीने चालला जातो. पण शनिवारी तुम्ही शुभ कार्याला सुरुवात नाही केली तरी चालेल, पण शनिवारी तुम्ही चांगलं काम करू शकतात, दानधर्म करू शकतात, एखाद्या गरीबाला मदत करू शकतात, ते मात्र वर्ज्य नाही. कारण कुठलंही चांगलं काम करणं हे कधीही वर्ज्य नसतं जगाच्या पाठीवर. त्यामुळे शनिवार जो असतो ना हा अतिशय महत्वाचा असा वार असतो. मला स्वतःला शनिवार म्हणजे असं वाटतं की जर मुस्लिम राज्यकर्ते असते आपल्याकडे तर त्यांच्याकडे जुम्मा असतो ना मुस्लिम लोकांकडे, आणि त्या दिवशी पण त्यांची नमाज असते, आणि म्हणून जर समजा मुस्लिम राज्यकर्ते असते तर शुक्रवारची सुट्टी आपल्याला मिळाली असती. पण आपल्याकडे हिंदू राज्यकर्ते असते तर आपल्याला शनिवारची सुट्टी मिळाली असती. आणि आपल्याकडे ब्रिटिश होते म्हणजे थोडक्यात ख्रिश्चन राज्यकर्ते होते बरेच वर्ष, 150 वर्ष आपल्यावर त्यांनी राज्य केलं ना, तर त्यामुळे आपल्याला संडेची सुट्टी मिळाली आहे. त्यामुळे माझ्यासाठी असं आहे की जर समजा शनिवारची सुट्टी आपल्याला मिळत असेल तर दिवस उद्याचा नावडीचा शनिवार माझ्या आवडीचा असं गाण्यात बदल करायला हरकत नाही. तुम्हाला काय वाटतं? तुमच्यापैकी कोणाला ही माहिती होती का शनिवार बद्दलची? अजून तुम्हाला काही माहिती का? केस कापू नये, नख कापू नये, अशा बऱ्याच गोष्टी असतात. पण ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण बऱ्याच वेळेला अंधश्रद्धा म्हणून बघतो, पण त्याच्या मागे काहीतरी कारण असतं. मीठ आणू नये, मीठ आणल्याने कर्ज होतं असं म्हणतात शनिवारी. तर आजीने असं बरंच काही आपल्याला सांगून ठेवलेलं असतं. त्यातल्या काही गोष्टी आपल्या अंगवळणी पडत जातात. त्या गोष्टींवरती आपण विचार केला पाहिजे. कुठल्याही गोष्टीकडे त्याचं मागचा कार्यकारण भाव काय आहे हे लक्षात घेऊन आपण वागलं पाहिजे. जेव्हा ज्या सिच्युएशनमध्ये आपल्याला वागणं आपल्या सद्सद विवेक बुद्धीला पटतं तसं आपण वागलं पाहिजे असं मला वाटतं. कारण शुभ कार्यासाठी, कुठल्याही चांगल्या कार्यासाठी जर तुम्ही सुरुवात नसेल करायची ते ठीक आहे, पण तुम्हाला कोणाला मदत करायची आहे, तुम्हाला कोणासाठी काहीतरी चांगलं करायचं असेल तर तो शनिवार असेल तरीही करायला हरकत नाही. मग अशा वेळेला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईबचं बटन दाबून टाका, बेल आयकॉन सुद्धा दाबून टाका, कारण तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येत राहतील. दिवस उद्याचा नावडीचा शनिवार माझ्या आवडीचा. माझ्या मुलांना पण मी हेच सांगणार आहे, कारण आता कॉर्पोरेट कल्चरमध्ये सगळीकडे शनिवारी सुट्टी असते. आठवड्याचे 5 दिवस
वर्किंग असावी असा एक हे होतं आहे हळूहळू, पण तशा सुट्ट्या कमी होत आहेत कोर्टाच्या. कारण कोर्टामध्ये सुट्टी असली तरीही दर शनिवारी काही ना काही काम असतं. म्हणजे कोर्टाला फक्त सेकंड आणि फोर्थ सॅटरडे सुट्टी असते आणि तेव्हाही काही ना काही काम असतं. वर्कशॉप असतात, नाहीतर मग कुठल्या तरी परीक्षा असतात, नाहीतर मग लोक अदालत असते. काही ना काही असे वर्किंग हे कन्क्लूडच केलेले आहेत, त्यांनी इन्क्लूडच केलेले आहेत. तर मला ही सगळं सांगताना मजा आली. तुम्हाला हा व्हिडिओ पाहून मजा आली का ते मला कॉमेंट करून नक्की सांगा. तुम्ही कोणी या गोष्टीवर विचार केला होता का? नकर्त्याचा वार शनिवार. हे पण कॉमेंट करून मला नक्की सांगा. मला तुमचे व्ह्यूज, तुमचे रिव्ह्यूज ऐकायला नक्की आवडतील. दिवस उद्याचा नावडीचा, शनिवार माझ्या आवडीचं. सगळ्यांवरती शनिदेवाची कृपा राहो. ज्यांना कुणाला 7.5 असेल तर ते यातनं सुखरूपपणे बाहेर पडो. शनिदेव हे तुमच्या कामांना विलंब करतात पण नक्कीच तुम्हाला चांगलं फळ देतात. या नोटवरती आज इथे थांबते. पटकन बेल आयकॉनचं बटन दाबून टाका. थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे. मिनल अद्वैत.